सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। तर काल आपण म्हणत होतो की आत्मरतये नमः, आत्म्यामध्ये म्हणजे आपल्या अंतर्मनामध्ये परमेश्वराचा जो भाव असतो त्याच्यामध्ये रत राहणं म्हणजे मग्न होऊन राहणं याला म्हणतात आत्मरतये नमः। हे आपण काल पाहिलं आणि त्याच्याही पुढची स्टेज म्हणजे आत्मक्रीडाय नमः, जो स्वतःशी सतत खेळू शकतो। एकदा अंतर्मनाची यात्रा करून तो काय करू शकतो तर परमात्मा बनू शकतो, त्याच्याशी तो एकरूप होऊ शकतो, त्याचं तो भजन करू शकतो आणि तेच तो बाहेरच्या जगामध्ये वावरू शकतो लगेच दुसऱ्या क्षणाला आणि तो या व्यवहाराचे पण नियम पाळू शकतो आणि शेवटी त्याला असं कळून जातं की हा सगळा काय आहे ईश्वराचाच खेळ आहे। याला म्हणतात आत्मक्रीडाय नमः। आता म्हणजे ही काय आहे ती स्टेज आता पुढे पुढे येत चाललेली आहे। आत्मक्रीडाय नमः तो आता अंतर्जगामध्ये आणि बाह्य जगामध्ये तो खेळू शकतो। त्याच्या पुढे काय आहे की ओम कृतकृत्याय नमः। आता खेळणं पण झालं, पण ते खेळणं नुसतंच नाही आहे, तर काय आहे माहिती आहे का की खेळता खेळता
खेळता खेळता काय होतंय? एक मिनिट हां. खेळत असताना आत्मक्रीडाय नमः. तो खेळता खेळता असं होतं आहे की तो स्वतः आता त्याला कृतकृत्य वाटायला लागलं आहे की आपल्याला नेमकं हेच मिळवायचं होतं, जीवनामध्ये दुसरं काही आपल्याला मिळवायचंच नव्हतं असं आता त्याला वाटायला लागलं आहे आणि तो कृतकृत्य झाला. आपण कृतकृत्य केव्हा होतो सांगा बरं? कृतकृत्य नुसतं समाधान वाटणं, आनंद होणं या गोष्टी खूप वेगळ्या आहेत, पण कृतकृत्य होणं म्हणजे इतकं म्हणजे त्याला शब्द नाही आहेत. तृप्त होणं नाही, समाधान पावणं नाही, त्याच्या पलीकडे कृतकृत्य म्हणजे एक पूर्णतेचा भाव आपल्या मनामध्ये येणं, याला म्हणतात कृतकृत्य. तर ओम कृतकृत्याय नमः म्हणजे आता जे करायचंय ते सगळं संपलंय जीवनात करून, सगळी आपली कर्तव्य पूर्ण झालेली आहेत आणि इतकं असून सुद्धा म्हणजे ईश्वराच्या पलीकडे जाऊन काही आम्ही म्हणत नाही की आता आम्हाला नको आहे हे जीवन असं वगैरे आम्ही काही म्हणत नाही आहे. आम्ही काय म्हणतोय, झालेली आहेत म्हणजे ही स्टेज काय आहे की आमच्या मनातली सगळी कर्म करून पूर्ण झालेली आहेत, ईश्वराला मिळवलं, आता अजून काय पाहिजे, पूर्णता आलेली आहे. आपल्याला कृतकृत्य केव्हा वाटतं? चला आपली सगळी कामं आता पार पडली असं म्हणून आपल्याला कृतकृत्य वाटतं. त्याच्याप्रमाणे जर आपण म्हटलं की मला जीवनात सतत अपूर्ण वाटत होतं आणि आता काही मिळवायचं असं वाटतच नाही आहे, हे केव्हा होतं तर ईश्वर प्राप्ती झाली, ईश्वराचा अनुभव आपल्याला आला की मग असं होतं की आपल्याला आता काही जीवनात मिळवायचं राहिलं नाही. ज्याप्रमाणे सकाळपासून एक लिस्ट केली आणि ती सगळी खूप अशी कामं पण करत करत गेलो तर आपल्याला काय होतं, संध्याकाळी एकदम कृतकृत्य वाटतं की आज करायची मी सगळी कामं केलेली आहेत. त्याप्रमाणे आयुष्यात आता काही राहिलं नाही, यश मिळवायचं राहिलं नाही, आनंद दुसरा कुठला असतो असं काही राहिलं नाही, किंवा काही मिळालं नाही असं काही राहिलं नाही. कारण सगळ्याचं शेवटी तात्पर्य काय होतं तर ईश्वराला प्राप्त करून घेणं हेच तात्पर्य होतं आणि ते झालं, ते मिळवल्यावर आता काय करायचं आहे म्हणून कृतकृत्याय नमः असं म्हटलेलं आहे. काहीतरी मिळवायची छोटीशी जरी इच्छा मनात असेल तरीसुद्धा आपल्याला ही कृतकृत्यता येत नाही. आणखी आता काहीही करायची इच्छा नाही. एखादा म्हणतो की तुम्हाला सगळं समजलं का,
शिकवलेलं एखादं समजा कठीण कोर्स आहे आणि सगळे आले आणि कोर्स संपला, तर विचारतो तुम्हाला काही कठीण म्हटलं का, काही राहिलं आहे का, काही समजत नाही आहे का. तर काही जण काय म्हणतात, अगदी कृतकृत्य वाटतंय. कृतकृत्य म्हणजे अगदी कृत्यता आली आहे, अतिशय पुरून भरून उरल्यासारखं झालं आहे. म्हणजे काय, आता अजून काही आम्हाला समजायचं राहिलेलंच नाही आहे शिल्लक, अजून काहीही समजायचं शिल्लक राहिलं नाही, परिपूर्ण झालो आहे आम्ही ज्ञानाने. याला म्हणतात कृतकृत्य. आता मला सांगा, आपल्यापैकी किती जण, जसजसं आपलं वय वाढतं तसे किती जण आपल्यापैकी हे म्हणू शकतात की आम्ही कृतकृत्य झालो आहे. असं नाही होत. त्याचं कारण आहे, आपल्याला काहीतरी अजून मिळवायचं राहिलेलं असतं, काहीतरी करायचं आहे असं आपल्याला वाटतं. कृत्य ही आनंदी होण्यासाठीच केली जातात सगळी कृत्य, पण ही कृत्य जी आहेत ती कृत्य करण्यामधला जो आनंद आहे तो आता संपला आहे, कारण कृत्य सगळी करून संपली आहेत आमची. आता करायचं काही शिल्लक नाही. आणि अशा रीतीने ज्याला कशाचीच काळजी नाही आणि जो आत्म्यामध्ये रमतो त्याला कुठलेही आता काम करून परिणाम नको आहेत. अमकं पाहिजे तमकं पाहिजे असं नको आहे. बरं बाबा परमेश्वरा, आता तुझ्या मनात असेल इच्छा अजून माझं आयुष्य वाढवण्याची, ते इच्छेच्या मी विरुद्ध जाऊ शकत नाही आहे. तुझ्या मनात जे असेल ते तू माझ्याकडनं करवून घे. म्हणजे ईश्वराच्या मनात असेल की याचं जीवन अजून राहिलेलं आहे, तिथे सुद्धा तो ईश्वराच्या सुद्धा विरुद्ध नाही आहे. म्हणजे कसलीच इच्छा राहिली नाही, की असं नाही आहे की मला आता माझी कार्य संपलीत म्हणून मला जगण्याचाच कंटाळा आला आहे. तो काय म्हणतो, असा गुरु काय म्हणतो माहिती आहे का, की पर्सनली एक व्यक्ती म्हणून माझ्या ज्या इच्छा होत्या, माझं जे करणीय कर्तव्य होतं हे सगळं मी पार पाडलेलं आहे. परंतु आता काय करायचं आहे, आता करण्याजोगं काहीच राहिलं नाही, कारण करून संपलं आहे असं मी म्हणत नाही. तर ते करून म्हणजे कर्म करून त्याचे जे परिणाम आपल्याला हवे असतात, फळं हवी असतात, आपण काल परवाच पाहिलं, तर ही जी फळं आहेत ही फळं आपण अपूर्ण आहे म्हणून आपल्याला हवी आहेत, काहीतरी करून आपल्याला हवं आहे काहीतरी, कारण आपण अपूर्ण आहे, आपल्याकडे ते नाही आहे. परंतु आता ईश्वर प्राप्त केल्यानंतर 24 तास जर माझ्या विचारांमध्ये आणि माझ्या मनामध्ये ईश्वर भिनलाय माझ्या रोमारोमात, तर मला काही आता कुठली कर्म करून त्यांच्यापासनं काही सोनेरी रुपेरी अशी फळं मिळवायची आहेत, परिणाम मिळवायचे आहेत, असं आता राहिलेलं नाही. तर हे ईश्वरा, तुझी इच्छा असेल ते तू कर. माझं जीवन संपवायचं असेल तर संपव, ते चालू ठेवायचं असेल तर या देहाकडून तू काहीही कार्य करून घे. माझा देहच आता माझा राहिला नाही, मीच आता तुझा झालो आहे. आता तुला जे हवं ते तू या देहाकडनं करून घे. हा देह मी तुला सोपवलेला आहे. बस, म्हणजे त्या आता ईश्वराकडून ईश्वराला जे करवून घ्यायची इच्छा आहे ते तो करतो. मग काय करवून घ्यायचं असतं ईश्वराला इथे माहिती आहे का? आता तुझी वैयक्तिक कर्म संपली ना, चल आता तू सामाजिक कर्मांना लाग. संपलं. त्याला हे करून घ्यायचं असतं.
आणि त्याला जे योग्य वाटेल ते तो अशा व्यक्तीकडून करवून घेतो. पूर्वी साधू संत जे होते, ऋषीमुनी जे होते पूर्वी, त्यांना मला एक सांगा, आता सनक सनंदन, ते सनत कुमार 4 जण, ते कसे होते? जन्मतःच ते ऋषीच होते, जन्मतःच ते वनात निघून गेलेले आहेत आणि तिथेच त्यांचं सगळं जीवन गेलेलं आहे. मग काय, त्यांना काय जगण्याची फार इच्छा होती? नाही. त्यांच्या जीवनात संपूर्णपणे अनेक ऋषींना ईश्वराची गाठ घालून देण्याचं त्यांनी कार्य केलं नाही आहे का? ईश्वरासाठीच ते केले. आता त्यांनी ते कार्य केलं आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळं कार्य करू शकतो ना, आणि घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे काय असं म्हटलं की ईश्वर आपल्याला त्याच्या कार्यासाठी घेऊन जाईल, असं काही नाही आहे. आपलं या देहामधलं कार्य संपेपर्यंत ना काही आपण करू शकत आणि ना ईश्वर काही करू शकत. फक्त त्याचा अर्थच एवढा आहे की आता मला ईश्वरा तुझी भेट झाली म्हणून मला इतकं कृतकृत्य वाटतंय. केलेल्या कर्मांबद्दल अतिशय माझं मन हरखून गेलेलं आहे. आता मला जीवनात काही मिळवायचं आहे आणि मोठेपणा मिळवायचा आहे आणि काहीतरी समृद्धी मिळवायची आहे आणि उच्चस्थान मिळवायचं आहे. असं आता मला काहीही राहिलेलं नाही. याला म्हणतात कृतकृत्यता. आणखी काहीही करायचं राहिलेलं नाही. एखादं आपण हे घेऊन चाललो आहे, समजा एखादा विकतोय काही गोष्टी, घरोघरी जाऊन तो विकतोय दिवसभर तो विकतोय बरं का, वस्तू विकतोय, दिवसभर बोलतोय, प्रॉडक्टचं महत्त्व सांगतोय, ते वस्तू तो विकत चाललाय. इथून पुढे जायचं आहे, इथून अजून काय रात्र व्हायची आहे, इथून अजून पुढे जायचं आहे, या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणी जाऊ, त्याला जायचंच आहे. पण जेव्हा तो स्वतःच्या घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला जायचं आहे का कुठे? संपलंय सगळं करून आणि आता स्वतःच्या घरातून तो कुठेही जाणार नाही. आता त्याला आराम करायचा आहे, विश्रांती घ्यायची आहे. म्हणजेच जर ईश्वर भेटणं म्हणजे स्वतःच्या खऱ्या स्वरूपाकडे मनुष्य आला. अजून तो स्वतःच्या स्वरूपापासून लांब आहे. स्वरूप आतमध्ये आहे आणि तो देहाबरोबर बाहेर फिरतोय. त्याच्यामुळे इंद्रियांच्या बरोबर तो बाहेर फिरल्यामुळे तो स्वतःच्या स्वरूपापासून लांब आहे, स्वतःच्या घरापासून. आणि म्हणून त्याला कुठेतरी जायचंच आहे. पण हे जाणंच जर त्यांनी सोडून दिलं आणि तो स्वतःच्या घराकडे म्हणजे स्वतःच्या स्वरूपाकडे वळला, स्वतःच्या स्वरूपाकडे म्हणजे सगुण ईश्वर पाहायला, की खोट्या स्वतःला विसरतो. सगुण ईश्वर झाला की निर्गुण ईश्वर पाहायचा, त्याचा अनुभव घ्यायचा, म्हणजे तो स्वतःला विसरतो. असं करत करत ईश्वराशी एकरूप व्हायचं, म्हणजेच स्वतःचं खरं स्वरूप जाणून घ्यायचं. अशा रीतीने स्वतःच्या घरात जाणं म्हणजे स्वतःचं खरं स्वरूप जाणून घेणं. ह्याच्यामुळे काय होतं, आता त्याला काहीच करायचं नाही. खरं स्वरूप जाणण्यासाठी आपण एवढा मोठा प्रपंच करतो. खरं स्वरूप जाणण्यासाठी म्हणजे काय, तर आम्हाला काहीतरी अपूर्णता पूर्ण करण्यासाठी काहीतरी हवं आहे असं सारखं वाटतं आणि आम्ही ते बाहेर शोधतो. पण ज्यावेळी आम्ही ईश्वराला प्राप्त करून घेतो तेव्हा आम्ही आमचं खरं स्वरूप जाणतो, म्हणजेच आम्ही परिपूर्ण होतो आणि मग आम्हाला काहीच हवं आहे असं काही शिल्लक राहत नाही. इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही स्वतःला तृप्ती मिळण्यासाठी. आणि म्हणून असं ज्या गुरूंनी हे ज्ञान मिळवलेलं आहे अशा गुरूंना माझा प्रणाम.
तर आता आपण आलो आहे कृतकृत्याय नमःपर्यंत. आता कृतकृत्य करणारे हे कोण आहेत? हे परमेश्वर, गुरु म्हणा, परमेश्वर म्हणा, काहीही म्हणा, आपल्याला कृतकृत्य करणारे आहेत ते. आणि म्हणून आपल्याला कृतकृत्य करतात. हां, म्हणून त्यांना काय म्हटलेलं आहे माहिती आहे? ओम करुणासागराय नमः. ओम करुणासागराय नमः. की हे परमेश्वरा, तुम्ही मला कृतकृत्य केलं. तुम्ही कसे आहात? करुणासागर, दयेचं सागर आहात. आणि म्हणून मी एवढा म्हणजे कसा आहे मी? तर अतिशय दुर्गुणी, अतिशय अपूर्ण, चंचल असा मी आहे. तरीसुद्धा मला या स्टेजला तुम्ही आणून सोडलं. तुम्ही म्हणजे एक करुणासागर आहात. आपण कर्म का करतो? स्वतःला पूर्णता येण्यासाठी आपण कर्म करतो. कसं आहे बघा आपलं. एक म्हणजे आपण उदाहरण जर लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की बघा, कोणताही एक खेळ घ्या, पत्ते म्हणा, कॅरम म्हणा किंवा क्रिकेटसुद्धा. इतर मुलं आपल्या मित्रांशी खेळतात, ते जाऊ दे, ती बरोबरीची असतात. परंतु काय आहे माहिती का, उत्तम खेळणारी सुद्धा मुलंच, कच्चेपणाने खेळणारी सुद्धा मुलंच. ज्या मुलांना खेळ चांगला नाही आहे, आऊट होतात, ते चिडतात. ज्या मुलांना उपजतच खेळ चांगला येतो, ते शिष्ट होतात आणि यांना चिडवतात. पण तरी दोघांची बुद्धी ही बालबुद्धीच आहे. हां, हे एक उदाहरण आहे. झालं, आलं लक्षात? दोघंही मुलं जी आहेत, एक चांगला खेळतो, एक वाईट खेळतो, पण ती मुलं वयाने समान आहेत. जो वाईट खेळतो त्याला वाईट वाटतं की आपण हारलो आणि चिडचिड करतो. जो चांगला खेळतो त्याला गर्व होतो, आपल्याला चांगलं आलं आणि याला आऊट केलं आपण. पण तरीसुद्धा दोघांची बुद्धी ही बालबुद्धी आहे. दुसरी गोष्ट, आता ज्यावेळी वडील मुलाशी खेळत असतात, एखाद्या सुट्टीच्या दिवशी मित्र नाही आहेत, मुलगा कंटाळतो, छोटा असतो, वडील मुलाशी खेळतात. हां, वडिलांचं तर मन असं असतं की आपल्या छोट्या मुलाला, छोट्या बाळाला रमवायचं आहे, त्याला जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल खेळातून, आणि त्याला एक प्रकारचा कॉन्फिडन्स आणायचा, आत्मविश्वास आणायचा की मी चांगला खेळू शकतो.
त्याचं जग हेच आहे की मला खेळता आलं तर मी चांगला खेळू शकतो, आणि मला कमी खेळता आलं तर त्याचा आत्मविश्वास जातो. मला येत नाही. त्याला जास्त समज नाही आहे, तो तेवढंच शिकतो. आता त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, डेअरिंग खेळण्याचं निर्माण करणं, हे सगळं करण्याचं काम वडील करत असतात आणि त्याला कुशलता आणण्याचं काम वडील करत असतात. मग कसे ते डेव्हलप होतात विचार, हे अगदी आईवडिलांना सांगायलाच नको. मग त्या पद्धतीने ते काय करतात, जरी स्वतःला खेळता छान येतं आहे तरी अरे 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 बॉल स्टंपवर गेला, मी आऊट झालो रे, आता तू कर बॅटिंग म्हणतात. स्वतः आऊट होतात. किंवा कॅच घ्यायला बॉल दिला तरी कॅचच नाही घेत, अरे कॅच सुटला म्हणतात. नाही तर तू आऊट झालं असतास, आत्ता माझा कॅच सुटला. मुलाला खूप आनंद होतो की त्यांचा कॅच सुटला, एवढे पप्पा मोठे असून त्यांचा कॅच सुटला, बरं झालं मी आऊटच नाही झालो, इतका आनंद त्याला होतो. आणि यातनं शेवटी होतं काय की मला खूप छान खेळता येतं आहे असं मुलाला वाटायला लागतं, आणि तो अजून खेळण्यासाठी धसतो पुढे आणि तो खेळायचा प्रयत्न करतो चांगल्या रीतीने. आता इथे काय आहे बघा, विषयाला धरूनच आहे की मुलगा जे खेळत असतो ते जिंकण्यासाठी खेळत असतो. आत्ता जिंकणं हेच त्याचं आयुष्य पूर्ण, नाही जिंकलो तर रडणं हेच त्याचं आयुष्य आहे. तो वर्तमान काळात आहे, पूर्णपणे वर्तमान काळात येतो, अतिशय निरागस आहे आणि पूर्णपणे वर्तमान काळात आहे. आणि मग त्याच्या मनात त्या निगेटिव्ह पॉझिटिव्ह भावना तयार होत आहेत. मुलगा फक्त जिंकण्यासाठी आणि हरण्यासाठी, न हरण्यासाठी आणि यशस्वी होण्यासाठी खेळतो, बास, याच्या पलीकडे काही नाही. जेव्हा बरोबरीची मुलं खेळत असतात तेव्हासुद्धा दुसरं कसं कमी पडेल आणि मी कसं जिंकीन, ते काय त्यांच्यामध्ये फार प्रेम नसतं की आत्ता आपण याला जिंकवूया नंतर आपण जिंकूया, असं काही नसतं बरोबरीच्या मुलांमध्ये. आपलं नेमकं हेच आहे, नेमकं आपलं हे, आपण सगळे मुळामध्ये एका पातळीवर केवळ या जगामध्ये येऊन हारणं जिंकणं आणि जिंकण्यासाठीच आपण खेळतो. मोठेपणा मिळालं पाहिजे, यश मिळालं पाहिजे, कीर्ती मिळाली पाहिजे आणि काहीतरी मान सन्मान मिळाला पाहिजे, पहिला नंबर आला पाहिजे, सगळ्यांकडनं कौतुक झाली पाहिजे. केवळ आणि केवळ ह्याच्यासाठी आपण सगळी कर्म करतो. जीवनात संपन्नता हवी म्हणजे लोकांना आपण आकर्षित करू शकू, वगैरे वगैरे वगैरे, आपल्याला सगळ्यांना माहिती. परंतु ईश्वर आपल्याशी कसा खेळतो, नाही हे छोटी पोरं आहेत, करू दे, त्यांनाच जिंकू दे. ज्यावेळी एखादा म्हणतो की मी ईश्वराला मानत नाही, ईश्वर आहे का मग दाखवा बरं आम्हाला, असं म्हणतो एखादा. हां, तो तर दिसत नाही, मग कुठून दाखवणार तुम्ही, तरी नुसते म्हणत असता की ईश्वर आहे. हां, असं कोणीही काहीही म्हणू दे, पण ईश्वर काय म्हणतो किंवा ती पॉवर काय म्हणते, नाही, हा मुलगा छोटा आहे बाळ, याला कळत नाही. म्हणजे ज्याच्याकडे सगळी पॉवर आहे तो उदार असतो आणि तो कधी यशस्वी होण्यासाठी खेळत नाही. वडील छोट्या मुलाबरोबर यशस्वी होण्यासाठी किती रन काढले ह्याच्यासाठी खेळतायत का, नाही. बाळा मी तर 3च रन काढल्या, तू तर 100 रन काढल्या, याच्यात वडिलांना आनंद आहे. याचा अर्थ काय, आपण हे ठरवावं की आपण छोटं बाळ व्हायचं की मॅच्युअर्ड वडील व्हायचं. आपली मॅच्युरिटी कशी येणार, आपल्याला समज कशी येणार, या संपूर्ण जगामध्ये जे विषय आहेत
ते विषय आपल्याला गुंगवत आहेत आणि आपण ईश्वरापासून दूर चाललो आहे. तर आपण ईश्वराच्या जवळ जर राहायचं असेल तर ईश्वराचे गुण काय आहेत? की ही माया आहे, ही नुसती खेळण्यासाठी आहे. त्यात यश अपयश, हे खेळातलं यश अपयश आहे, त्याच्यात इतकं रमायला नको आहे. गंमत जम्मत आहे थोडीशी, सोडून द्यायचं. आणि पुढच्या वेळेस अट्टहासाने जरी तुम्ही जिंकणार असाल तरी वाईट दुष्ट विचार मनात नाही आले पाहिजे आणि स्वतःचा अहंकार नाही वाढला पाहिजे. सहज क्रीडा म्हणून तुम्ही क्रीडा करू शकता, परंतु द्वेष मनात यायला नको. आणि शेवटी काय, हारलो का आपण, बरं ईश्वराचाच खेळ आहे, जाऊ दे ना, आपला थोडी खेळ आहे. कधी हारायचं कधी जिंकायचं. हारण्यात सुद्धा मजा आहे, हारण्यातही मजा आहे. हारण्यामुळे जे मन एकदम रिकामं होऊन जातं की मला काही येत नाही, हा जो अहंकार दूर होतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नाहीतर मला येतं मला येतं मला येतं, हा जो एक अहंकार आपल्यामध्ये निर्माण होतो, तोच तर मुळी ईश्वरापासून आपल्याला दूर नेत असतो. आणि म्हणून ईश्वर आपल्यावर दया करतो आणि कुठल्याही परिस्थितीत दया करून, बरं बाळाचं चुकलेलं दिसतंय, जाऊ दे, यावेळेस माफ करू, पुढच्या वेळेस तो सुधरेल. आणि असं करून कितीतरी चान्स देतो आपल्याला, कितीतरी संधी देतो आणि मग आपण ईश्वराकडे वळतो. त्यामुळे त्याला करुणा सागर असं म्हटलेलं आहे. आणि ही कृतकृत्यता आपल्या अंगात आणण्याचा तो प्रयत्न करतो. पुढे आहे, ओम शिष्य कल्याण करिणे नमः. ओम शिष्य कल्याण करिणे नमः. शिष्याचं कल्याण करणारा गुरु असतो. शिष्याचं कल्याण म्हणजे काही खूप साधा शब्द नाही आहे बरं का हा. शिष्याचं कल्याण याचा अर्थ ते काही व्यावहारिक सांसारिक कल्याण नव्हे, तर शिष्य जो आहे तो सत्य मिळवण्यासाठी गुरुकडे गेलेला आहे. मग तो शिष्य अनेक वासनांबरोबर घेऊन तिथे गेलेला आहे. गुरुची अनेक वर्ष प्रॅक्टिस झाल्यामुळे, उपासना केल्यामुळे गुरु तयार आहे. तिथे गुरुच्या मनात असा भाव नसतो की या शिष्याला तर काहीच नाही आहे, तर वेडा आहे का हा, आता याला शिकवणं म्हणजे डोक्याला तापच आहे, याला काही कळतच नाही, असा नसतोच त्याचा भाव मुळी. त्याचा भाव असा असतो की तो स्वतः सारखं शिष्याला बनवतो. आणि शिष्याचं कल्याण कशात आहे, मुख्य म्हणजे काय होतं माहिती का, कधी कधी काही कारण नाही, विनाकारण काय होतं माहिती आहे का, की विनाकारण एखादी गोष्ट आता शिष्याने चांगली केली आहे आणि तो उत्साहाच्या भरात येऊन सांगतोय, तर गुरुला कसलं वाईट वाटतं माहिती आहे का, ह्याने ती गोष्ट चांगली केली आहे, पण मी याला इतकं शिकवतो की ह्या दुनियेमध्ये करणारा करता फक्त ईश्वर आहे, आपण स्वतः काही करू शकत नाही. पण ह्यानी मात्र ते क्रेडिट स्वतःकडे घेतलेलं आहे आणि हा मी केलं म्हणतोय, म्हणजे हा मार्गापासून दूर जातोय, असं गुरुला वाईट वाटतं. आणि मग गुरु काय करतात माहिती आहे, त्याने ती चांगली केलेली गोष्ट तो गुरुला सांगतो आणि गुरु म्हणतात, अरे काय ह्याच्यात तू काहीतरी एक चूक केली आहेस, सांग बरं काय चूक केली आहेस. काहीतरी चूक काढतात आणि मग तो शांत होतो आणि त्याला त्याचा सगळा अहंकार निघून जातो. आधी एक क्षण त्याला असं वाटतं मी एवढं केलं तरी गुरुला काही कळतं, गुरुला काही समाधानच नाही आहे, असंच नेहमी म्हणतं. पण गुरुच्या सानिध्यात राहून राहून त्याला गुरुचं महत्त्व कळतं की गुरुने असं का सांगितलं आहे. म्हणजे ते जे बोलणं आहे की अरे हे तू का केलंस असं, ह्याला काही शब्दशः अर्थ नाही आहे, पण
त्याचा जो अहंकार आहे तो घालवण्यासाठी, त्या अहंकारावरून त्यांची दृष्टी हटवण्यासाठी गुरु असं काहीतरी वेगळं बोलतात. ही जर एकदा शिष्याला सवय झाली, आणि 100% गुरुवर विश्वास पाहिजे, 100% गुरुवर श्रद्धा पाहिजे की आपलं कल्याणच करणार आहे, आणि तो करतोच मुळी. म्हणून कल्याणकारिणे नमः, शिष्याचं कल्याणच करतो, म्हणजे गुरुला राहवतच नाही. हे काय आहे? हा सत्याचा प्रकार आहे. इतर विषयांचे जे गुरु आहेत ते देतात, आणि काय होतं माहिती का, कुठेतरी गुरुच्या पुढे शिष्य जायला लागल्यावर त्याला वाटतं हा शिष्य माझ्याही पुढे चालला आहे, नको आता याला जास्ती सांगायला, मग तो स्वतःचं ज्ञान राखून ठेवायला लागतो. अशा इतर गुरूंपैकी हा आध्यात्मिक गुरु नाहीच आहे. त्याने ईश्वराला प्राप्त केल्यामुळे त्याला आता कशाची कमी नाही आहे. जेवढं तो ज्ञान देईल तेवढं अजून वाढेल त्याचं. जेवढी तो ही ईश्वराची कृपा प्राप्त केलेली वाटेल तेवढी ती कृपा अजून अजून बरसेल. त्याला हे सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे तो काहीही हातचं राखून ठेवत नाही. या जगाचं जास्तीत जास्त कल्याण करता येईल तेवढं तो करतो. मग शिष्याचं का नाही करणार? त्याला राहवतच नाही. त्याला असं वाटतं गुरुला की शिष्य अगदी माझ्यासारखा झाला पाहिजे, जसं मला ज्ञान झालं आहे तसं शिष्याला झालं पाहिजे, असं गुरुला अगदी प्रेमभराने वाटत असतं. आणि म्हणून शिष्याचं कल्याण करणाऱ्या अशा गुरुची भावना निदान माझ्या मनात निर्माण होऊ दे, तेवढ्यासाठी अशा गुरुला माझा प्रणाम. आणि छोट्या छोट्या गोष्टीत तो आनंद मानतो. आत्ता म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीत त्याला अहंकार निर्माण होतो, त्याच्याचप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टीत तो आनंद मानतो शिष्य, आणि त्याला त्यातनं बाहेर काढण्यासाठी गुरुसारखा हटकतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे इथे फक्त गुरुवर श्रद्धा असणं आवश्यक आहे, आणि कल्याणच करतो तो शिष्याचं काहीही झालं तरी. कारण गुरुचं रागवणं हे खरं रागवणं नसतं. गुरु खऱ्या खऱ्या अर्थाने खूप रागवू शकतच नाही. त्याच्या बोलण्यामुळे काय होतं, शिष्याला मुक्ती मिळते. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्या बोलण्यामुळे शिष्य अहंकाराच्या बंधनातून किंवा आसक्तीच्या बंधनातून मुक्त होतो. अशाच पद्धतीचं स्वतःचं बोलणं आणि त्याच्यावर शिष्याने रागवणं ह्याची फिकीर गुरु कधीही करत नाही. काहीही होऊ दे, पण तो त्या सगळ्या बंधनातून शिष्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतो. ओम वसंतवल्लोकहितकारिणे नमः. काय असतं माहिती आहे का, वसंत ऋतू येण्याआधी थंडी असते बरं का. थंडीमध्ये काय करतात लोक, घरातनं बाहेरच पडत नाहीत. ते थंडी आहे, उबदार वातावरणामध्ये राहतात, गरम कपडे घालतात, सारखं कॉटवर जाऊन बसतात, स्वस्त पायात मोजे घालतात, त्यांना बाहेरचं वातावरणच नको असतं. निसर्गापासून दूर जातात ते.
निसर्गाच्या सानिध्यात रमू शकत नाही, तितकी थंडी असते. पण होतं काय माहिती का, वसंत ऋतू आला की वसंत ऋतू आल्यानंतर याप्रमाणे लोक बाहेर फिरायला लागतात. वातावरण उत्तम असतं, कोवळी कोवळी पालवी फुटलेली असते, झाडं बहरायला लागली की अनेक पक्षी पुन्हा आपल्या स्वदेशामध्ये परत फिरतात. थंडी संपल्यानंतर वसंत ऋतू येतो त्यावेळी, आणि वातावरण अतिशय छान असतं, खूप उन्हाळा नसतो आणि थंडी आणि उन्हाळा यांच्या मधला काळ असतो. फुलं उमललेली असतात, फळं लागायला तयार झालेली असतात, झाडांना नवीन पालवी फुटलेली असते, अतिशय सुंदर वातावरण असतं. आणि थंडीच्या झोपेतून निद्रेतून लोक बाहेर येतात, फ्रेश होतात आणि सगळीकडे सौंदर्याचं आणि आनंदाचं वातावरण तयार होतं. म्हणजे त्या वसंत ऋतूमध्ये लोकांच्या मनात वसंत फुलतो. आणि काय होतं, असे आनंदी लोक जिथे जातील तिथे आनंद घेऊन जातात. त्याच्यामुळे काय, हे बघा, असे लोक जे आहेत, कसं असतं बघा, मनुष्य जर रागात असेल तर त्याचा त्या रागामुळे काय होतं की सगळीकडे रागाचं वातावरण, भीतीचं वातावरण असं तयार होतं. नको नको तो रागवला असेल, एकदम सगळे घाबरून जातात. मनुष्य जर आनंदात असेल, मनुष्य जर दुःखात असेल तर अरे बापरे, याला दुःख आलं का वगैरे सगळे जरा हळहळतात, वातावरण थोडंसं दुःखी होतं, कमी पातळीचं होतं. पण आता वसंत ऋतू आलाय, सगळीकडे सगळे आनंदाने विहार करतात. काय निसर्ग सुंदर आहे, कोणी लांब ट्रिपला चाललं आहे, कोणी तीर्थक्षेत्री निघालं आहे, तर कोणी काय, कारण काय, अतिशय थंडी, अतिशय उन्हाळा आणि पावसाळ्यात तर नकोच नको, अशा सगळ्या वेळा असतात. त्या मानाने वसंत ऋतू ही वेळ खूप छान, उत्तम. तर त्याच्यामुळे वसंत ऋतू आला की लोक आनंदी होतात आणि अतिशय आनंदाने इकडे तिकडे विहार करू लागतात. बरं, आता सगळ्यांच्या मनात आनंद निर्माण होतो. आत्ताच सांगितल्याप्रमाणे असे आनंदी लोक इकडे तिकडे जितके फिरू लागतील तितका त्यांच्याबरोबर त्यांचा आनंदाचं वातावरण सगळीकडे पसरतं. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की आपल्या एकट्याचा स्वभाव हा वातावरणावर परिणाम करत असतो, म्हणून कितीतरी सांभाळून राहिलं पाहिजे आपल्याला. आपण खूप मोकळेपणाने राहतो तसं राहता कामा नये, आपण आनंदच पसरवला पाहिजे. मग आता वसंत ऋतूमध्ये हे लोक आनंदाने इकडे तिकडे विहार करतात, त्यामुळे संपूर्ण सृष्टीवर त्यांच्या आनंदाच्या विचारांची लहर सगळीकडे पसरतात. जास्तीत जास्त निसर्गात तर आनंद आहेच, पण लोकांच्या मनातही जो आनंद आहे त्याचं प्रतिबिंब सगळीकडे पडलेलं असतं. हे जसं आहे, हे जसं उदाहरण दिलेलं आहे. या नावाचा अर्थ काय आहे, वसंत वत लोकहितकारिणे. वसंतवत लोकहितकारिणे म्हणजे वसंत ऋतूप्रमाणे लोकांचं हित बघणारा. आता वसंत ऋतूप्रमाणे म्हणजे काय, आता हे झालं वसंत ऋतूचं आत्ताचं वर्णन. आता जो गुरु ज्याने परमात्म्याला प्राप्त केलं आहे, गुरुला प्राप्त केलं आहे, आत्मतत्वाला प्राप्त केलेलं आहे, ईश्वराला प्राप्त केलेलं आहे, तो गुरु काय आहे, वसंत ऋतूप्रमाणे आनंदी आनंद त्याच्या मनात आहे आणि तो जिथे जाईल तिथे तो आनंद
नेत असतो. गुरुच्या नुसतं अशा गुरुच्या सानिध्यात जरी नुसतं राहिलं तरी आनंदी आनंद विनाकारण पसरतो. म्हणजे तो गुरु आता नवीन आहे, आपण गेलो पहिल्यांदाच, काही नाही, नुसतं त्यांच्याकडे पाहून पाहून ते काय इतर कोणाच्या माहितीतल्यांशी बोलत आहेत, त्यांच्या ओळखीच्यांशी बोलत आहेत, तरी आपली ओळख नाही, काही नाही, तरीसुद्धा इतका आनंद होत असतो. का माहिती आहे? त्या गुरुनी सत्य जाणलेलं आहे आणि मला तो व्यक्ती दिसतोय, पण त्याला मात्र मी ईश्वरच दिसतोय. आणि त्या दृष्टीने तो माझ्याकडे काय आणि इतर सगळ्यांकडे काय पाहतोय, त्याचं ते सत्य जाणणं आणि सत्याचा जो आनंदी आनंद आहे तो सगळीकडे पसरलेला आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जरा वेगळाच आहे उदाहरण आहे. सेंट लावून लोक फिरतात बघा सगळीकडे. सेंटचा वास सगळीकडे पसरत राहतो, पसरत राहतो, पसरत राहतो, पसरत राहतो. हां, कुणाला तो सेंट स्ट्रॉंग वाटेल, कुणाला तो सेंट आनंदी वाटेल. तसं या लोकांचं आहे. अहो, तो सेंट कोणी लावला आहे, काय झालं आहे, कुठे लावलं आहे, त्यांनी सेंट वगैरे काही कळत नाही बरं का आपल्याला, पण वास मात्र तो मनुष्य इकडून तिकडे गेला की वास येतो. त्याप्रमाणे हा सत्य जाणणारा जो मनुष्य आहे, हा गुरु जो आहे, तो नुसता इकडून तिकडे फिरला की त्याच्या अस्तित्वाने, त्याच्या बोलण्याने, त्याच्या बसण्याने, त्याच्या ॲक्शन्सनी सगळीकडे तो सत्याचा सुगंध पसरत राहतो. म्हणजे तो तर वसंत ऋतूप्रमाणे आनंदी आहेच, पण तो वसंत ऋतूमध्ये फिरणारे हे जे लोक आहेत, त्याच्या आसपास राहणारे, हे पण वसंत ऋतूप्रमाणे आनंदी आनंद होऊन जातात. ते सत्यामुळे, ते जे सत्य आहे ते इतकं सूक्ष्म आहे. हे बघा, हवा जी आहे, हवा, वायू, ही हवा, तू या छिद्रातून दाराच्या जायचं नाहीस असं आपण हवेला अडवू शकतो का? त्या हवेला आपण असं म्हणू शकतो का, त्या कोपऱ्यामध्ये तू जाऊ नकोस बरं का, असं नाही ना म्हणू शकत. तसं ते सत्य इतकं सूक्ष्म आहे. गुरुनी आत्मसात केलेलं सत्य इतकं सूक्ष्म आहे आणि आनंदी आनंद आहे, तर तो काय होतो, आपल्या आतमध्ये झिरपत राहतो गुरुच्या अस्तित्वात राहिलं की. आता ह्याच्या पलीकडे मी काय सांगू तुम्हाला, काय सांगू, सांगा मला. ह्याला म्हणतात वसंतवत लोकहितकारिणे नमा. प्रत्यक्षात काहीही दिसत नाही, पण नुसतं गुरु बरोबर राहिलं की आनंदी आनंद, बाकी काही नाही. ते वर्णन करताच येत नाही की गुरुनी आम्हाला काय दिलं, वर्णनच होऊ शकत नाही. ओम वेदांत वेद्याय नमः. ओम वेदांत वेद्याय नमः. म्हणजे काय? वेदांत वेद्य, वेद्य म्हणजे जाणलं, वेदांताने जे जाणलेलं आहे, म्हणजेच पुन्हा आत्मतत्व जे जाणलेलं आहे ते प्रकट करणारा हा जो गुरु आहे, त्याला आमचा नमस्कार. तो जणू काही ईश्वराचा अवतारच आहे, जणू काही ईश्वरच प्रगट झालेला आहे, अशी भावना आपल्याला होते का? ते बघा, जणू गुरुच्या रूपात देह धारण करून श्रीरामप्रभूसारखा किंवा लक्ष्मणासारखा, श्रीरामप्रभूसारखा किंवा श्रीकृष्णासारखा ईश्वरच प्रगट झाला या गुरुच्या माध्यमातून, अशी आपल्याला जाणीव होते का? ते बघा. आणि ती जाणीव होणं म्हणजे गुरुला समजवून घेणं.
वेदांतानी म्हणजे वेदांत म्हणजे उपनिषद. या उपनिषदांनी ईश्वराबद्दल जे काही सत्य सांगितलेलं आहे ते ज्या सद्गुरूमध्ये प्रगट झालेलं आहे, असं वेदांताने प्रगट केलेलं सत्य सद्गुरूमध्ये प्रगट झालेलं आहे. अशा गुरुला आम्ही देहधारी न समजता त्याला ईश्वर समजलं पाहिजे. ईश्वरानेच जणू हा अवतार घेतलेला आहे. म्हणजे ईश्वर आणि गुरु हे समानच आहेत. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात की या वेदांतामध्ये जे ज्ञान आहे त्याला मी सतत प्रणाम करतो, कारण त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे. इंद्रियांच्या पलीकडे असलेलं हे ज्ञान, इंद्रियांना बाजूला सारून पण त्याच्या पलीकडे जाऊन पोचतो या ज्ञानाद्वारे. म्हणून या ज्ञानालाच ईश्वर समजून मी नमस्कार करतो असं शंकराचार्य म्हणतात. पुढे आहे ओम समचित्ताय नमः. ओम समचित्ताय नमः. समचित्ताय नमः. चित्त सम पाहिजे. म्हणजेच काय, दुःख आलं रडायचं कारण नाही, सुख आलं खूप आनंदून जायचं कारण नाही, मनासारखं घडलं तर फार अगदी त्याच्यातच समाधान, आयुष्यात एक म्हणजे एकच गोष्ट थोडी असते, चला मिळालं बरं झालं ठीक आहे चांगलं झालं हां, लगेच ते विसरून पुढे दुसरं कार्य काहीतरी केलं पाहिजे आपल्याला. ते पुढे सारून पुढे गेलं पाहिजे, म्हणजे सतत वर्तमान काळात राहिलं पाहिजे. त्याला म्हणायचं समचित्त. म्हणजे फार मोठं दुःख आलं किंवा फार मोठं सुख आलं तरी त्याच्यात वाहत जाता कामा नये. काही चूक झाली कोणाची तर त्याला माफ करून टाकायचं. कुठली काही खूप उष्णता लागली तर त्यात समचित्त पाहिजे. हां, ते थोड्या वेळापुरती आहे. खूप थंडी आली तर लगेच अगदी बापरे मला काही सहन नाही होत, म्हणजे ते आपण खूप असं हे करतो, त्याला जास्त व्यक्त करतो आपण. ते करायची गरज नाही. त्याच्यापासून जितकं अलिप्त होता येईल. आणि समचित्त ह्याचा अर्थ घडलेल्या सगळ्या गोष्टींमधनं त्या क्षणभर तर परिणाम होणारच आहेत, कारण शरीर धारण केलेलं आहे. म्हणून त्या सगळ्याचे पंचमहाभूतांचे परिणाम आहेतच आपल्यावर. पण त्यातून क्षणामध्ये आपण बाहेर येणं, आणि मी कोण आहे तर मी ईश्वर आहे, मला काहीही होत नाही. म्हणजे थंडी वाजते ना, उपाय केला, स्वेटर घालून टाकलं, कानटोप्या घातल्या, हातपाय मोजे घातले, सगळं केलं आणि मोकळं झालं एकदाचं त्या भावनेतनं, असं पाहिजे. तर त्याला म्हणतात समचित्त. समचित्त राहणं म्हणजे कोणत्याही विरोधाभासी गोष्टींचा किंवा द्वंद्वांचा परिणाम आपल्यावर न होऊ देणं. सगळ्या वेळी मनामध्ये समान भाव कायम राहणं, याला म्हणतात समचित्तता. आणि म्हणून असे समचित्त ज्याचं आहे अशा गुरुला माझा प्रणाम. ओम समचित्ताय नमः. आता इथं आपण थांबूया आज. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.